हापूसला जन्म दिला पोर्तुगीजांनी. आंबा सीझन आला की कोणता आंबा बेस्ट यावर भरपूर चर्चावाद होतात, पण बहुतेकदा निकाल लागतो तो हापूस आंब्याच्या बाजूने. पण तुम्हाला माहिती आहे का की या हापूसला निर्माण केलं होतं पोर्तुगीज लोकांनी? हो. 500 वर्षापूर्वी हापूस नावाचा आंबा अस्तित्वात नव्हता. आपल्याकडे आंब्याचे इतर प्रकार होते. मग उपनिषदांपासून मौर्य काळांमध्ये त्यांचा उल्लेख सुद्धा केला होता. प्राचीन वेरूळ लेण्यांमध्ये आपल्याला अंबिका देव या आंब्याच्या झाडाखाली सुद्धा बसलेली दिसते. 13व्या शतकातले सुफी संत अमीर खुसरो यांनी आंब्याला नगजा तरीन मेवा हिंदुस्तान म्हटलं होतं, ज्याचा अर्थ होतो हिंदुस्थानातलं सर्वात सुंदर फळ. पण तेव्हाचे आंबे हे प्रमुखरित्या चोखून खायचे होते. जेव्हा इथे आलेले पोर्तुगीज भारतातले आंबे निर्यात करू लागले, तेव्हा त्यांना जाणवलं की युरोपातल्या लोकांना कापून खाता येतील अशीच फळं आवडतात. मग पोर्तुगीज जेझुइट मिशनरीजनी आंब्याचा असा प्रकार निर्माण करायचं ठरवलं, जो रसाळ तर असेलच पण थोडा टणक असेल, ज्यामुळे तो कापून खाता येईल. 1550 ते 1575 या दरम्यान गोव्यामध्ये ग्राफ्टिंग या पद्धतीने नवीन प्रयोग सुरू झाले आणि त्यातून जन्माला आला नवा कोरा आंबा, ज्याचं नाव होतं एल्फान्सो मँगो, म्हणजेच हापूस. पोर्तुगाल हा भारतात आलेला पहिलाच वसाहतवादी युरोपियन देश होता. या पोर्तुगीज साम्राज्याच्या स्थापनेमागे होता एक गव्हर्नर, ज्याचं नाव होतं अफान्सो द अल्बुकर्क, ज्याने बिजापूर साम्राज्याचा पराभव केला होता. आणि त्याच्याच नावावरून या नवीन आंब्याला अल्फान्सो असं नाव देण्यात आलं. नंतर कारवार आणि रत्नागिरी या प्रदेशांमध्ये या नवीन आंब्याची लागवड सुरू झाली. आणि आज इतक्या वर्षानंतर इथला हापूस हा जगातला सर्वोत्तम हापूस आंबा म्हणून ओळखला जातो. आज जगातलं 43% आंब्यांचं उत्पादन हा एकटा भारत देश करतो. आपल्या देशात तुम्हाला आंब्याच्या बऱ्याच व्हरायटी दिसतील, पण शेवटी एक गोष्ट तर नक्की, हापूस आंब्याला कोणतीच जोड नाही.